ज्यामध्ये असतात गोंय राज्याचे एग्रीकल्चर मिनिस्टर माननीय माजी मुख्यमंत्री बाब रवी नाईक, आमचे फोंड्याचे नगराध्यक्ष बाब रितेश नाईक, आमचे NRI कमिशनर बाब नरेंद्र सावयकर, ॲडव्होकेट मनोहर आडपयकर, व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे मानेस्त आमचे महिला मोर्चा सचिव आणि अपूर्व बाकी सगळे जाण समोर आशिल्ल्या म्हज्या मोगाळ भाव आनी भयणांनो, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी तिसरे फावटी प्रधानमंत्री जावपाक वयता आणि त्यांचे संकल्प जो आसा म्हणजे फुडलो विकसीत भारत फुडल्या 25 वर्सांक घडयता आसतना तो कसो आसचो जाल्यार तो ताजे सजेशन्स हे लोकां कडल्यान घेवचे. आमी जी फुडल्यान पेटी दवरल्या तुमच्या सगळ्यांच्या हातान एक कागद दिला आसतलो, त्या कागदाचेर तुमकां लागपी सगळ्यो तुमी जे कितें बरोवपाक जाय ते बरोवपाक शकता. एखाद्या कामगारा खातीर कितें जाय, एखाद्या दुकानदारा खातीर कितें जाय, एखाद्या ट्रेडरा खातीर कितें जाय, एखाद्या रियल इस्टेट बिजनेसा खातीर कितें जाय, एखाद्या कन्स्ट्रक्शन बिजनेसा खातीर कितें जाय, म्हणजे देशाच्या कायद्यात कितें बदल जावचे किंवा देशात नवीन कितें नोटिफिकेशन हाडची ताची सजेशन्स मागपा खातीर आमी लोकांच्या दारार आयल्या. आमी लोकां मदीं आयल्यात, आमी लोकांक विचारूंक आयल्यात. इतकेंच न्ही, जेका कोणाक दिसता तेणी लोगो स्कॅन करचो आणि त्या स्कॅन केल्या उपरांत तुमकां डायरेक्टली आमच्या भारतीय जनता पार्टी कडेन कनेक्ट जावपाक मेळटा. तिसरें, जेका दिसता तेणी मिस कॉल मारचो 9090902024 म्हणजे 3 फावटी 90 2024 ह्या नंबराचेर मिस कॉल दिवचो आणि त्या नंबराचेर मिस कॉल दिल्या उपरांत तुमी पार्टी कडेन कनेक्ट जातले. तुमी तुमची सगळी सजेशन्स ही भारतीय जनता पार्टीक डायरेक्ट दिवपाक शकतले. भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आसा की लोकांचें मत घेवन, म्हणजे लोकांचें मत तर जायत आमकां, बट त्याच बरोबर जाहीरनामो ठरोवपाक सुद्दां तुमचो विचार जाय, तुमचें मत जाय, तो घेवनूच भारतीय जनता पार्टी आपलो जाहीरनामो ठरयता. ताकाच लागून आज हांव मुद्दामून मोदीजीचो संदेश घेवन तुमच्या मदीं आयला. तुमच्या सगळ्यांची सजेशन्स म्हणजे तुमी कदाचित थोड्या जाणांनी घातल्या आसतली, थोडे जाण घालतले, थोडे जाण मिस कॉल दितले. हे करपा खातीरच आमी आयल्या. आमच्या मदीं फोंड्या भागांतले सगळे म्हणजे वेगवेगळे ल्हान दुकानदारा पासून व्हडल्या दुकानदारा पर्यंत, ल्हान कामगारा पासून व्हडल्या कामगारा पर्यंत सगळे जाण हांगासर आसा. तांचे भारतीय जनता पार्टी गोंय प्रदेशाच्या वतीन हांव खरोखरूच तुमचें स्वागत करता आणि तुमच्या सगळ्यां कडेन मागता की सगळी सजेशन्स तुमी दिवची. तुमी मुद्दामून सार्दीन केन्ना हांगा येयल्लो कोणाक याद जाता? फाटल्या 5 वर्सांक सार्दीन केन्ना आयला ना? म्हाजें चुकलें, हांवें विचारूंक जाय आसलो खासदार कोण जाय म्हणून. खरें म्हणजे हांवें विचारत, थोडे जाण आजुनूय नरेंद्रूच म्हणून सांगतात, कारण तेच्या मदीं कोण जाला तो कोणाक यादूच ना. आनी विशेश करून आमकां फोंड्याकारांक तरी याद ना, कारण फोंड्याकारांनी सार्दिनाक केन्ना पळयलोच ना. कसलो सार्दिना? आतां तो खूब जाणटो जाला, मुख्यमंत्री आसलो तेन्ना म्हाका पयरूच मेळ्ळो. ओके, त्या खातीर सार्दिनाचें कोणाकूच याद ना. तेणी कितें फोंड्यांत 5 वर्सांक प्रकल्प केलो, तेजो खंयचो तरी एखादो जो आमी म्हणटा व्हेरी गुड सजेशन्स घालूं येयला तांचें पयल्यान पयलीं अभिनंदन करात, नेटान ताळयो मारून. म्हाका खूब आवडलें की तेणी सांगना फुडें आपले सजेशन्स बरयले, ते सोमतेच घातले हे डायरेक्ट मोदी कडेन. आणि ती बी मोदीची गॅरंटी आहा की ते बी फुलफील करपाची गॅरंटी कोणाची? गॅरंटी कोणाची? नेटान सांग न्ही, कोणाची गॅरंटी? मोदीची गॅरंटी. आयज पर्यंत खंयच्याच सरकारान गॅरंटी दिल्ली जाल्यार म्हाका सांगची. काँग्रेसच्या सरकारान तरी गॅरंटी दिल्ली? काँग्रेसच्या सरकारान कसलीच गॅरंटी दिवं ना. म्हणून बाब रवी नाईक आमच्या बरोबर आयला, हांव ताचें अभिनंदन करता फाटल्या फावटी. तांकांय कळ्ळें की काँग्रेसीचें कांय धड ना म्हणून, कारण जो काँग्रेसीचो लिडरूच थंय भोंवता आसतना कुत्र्यांक घेवन भोंवता. तुमी फोटो पळयला तो? तेजो आतां ते भारत जोडो कितें तरी एक यात्रा काडला, एक कुत्रो गाडयेर, एक गाडयेन आपूण आनी 2-3 जाण अशे ताका ते बॉडीगार्ड आसतात पळय ते. एक तुमकां मुद्दाम कळ्ळो, बिस्कीट काडली आनी कुत्र्याक दिली. कुत्र्याक बिस्कीट आवडली ना, तो वेगळी खावंक ना, तीच बिस्कीट काडून आपल्या कार्यकर्त्याक दिली. ही परिस्थिती काँग्रेसची आसा. कार्यकर्त्याक थंयसर मान ना, लोकांचे तर सोडूनच दियात, म्हणजे लोकांक तर कोण इतरात ना. आणि हे सगळें पटल्या उपरांत माननीय बाब रवी नाईक हांकां पटलें देशाचो नेता एकूच कोण? मोदीजी. आणि मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल बाब रवी नाईक हांच्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलो आणि निश्चितच फोंड्याकारांनी आमकां भारतीय जनता पार्टीचो सीट पयले फावटी बाब रवी नाईक हांकां निवडून दिलो. त्या बद्दल तुमचे सगळ्यांचे खूब खूब धन्यवाद, खूब खूब आभार निश्चित रित्या. आणि ताकाच लागून हांव आयज परत एकदां माननीय मोदीजी जेन्ना तिसरे फावटी प्रधानमंत्री जावपाक वयता, कारण आमकां बऱ्याच जाणांक
फाटल्या 10 वर्सांक ज्यो गजाली केल्या आनंदान वाचता आसतना खूब गजाली वाचल्यो म्हणजे क्लीन इंडिया पासून फिट इंडिया पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना आसतली, हर घर नल से जल आसतले, बेटी बचाओ बेटी पढाओ आसतले, PM सुविधा योजना आसतली, PM सुकन्या योजना आसतली. हांव वाचीत रावलो जाल्यार म्हाका 1 वर लागतले. हांव तें वाचीत रावना, म्हाकाय सगळें पाड जावना, म्हाका पळयत जाल्यार पुस्तक पळोवचें पडटलें, इतक्यो खूब व्हडल्यो योजना आसा. बट त्यांच्या 10 वर्साच्या कार्यकाळात प्रधानमंत्री कोण आसलो रे? तूं सांगनाका अजय, तूं पत्रकार तिका विचारता. प्रधानमंत्री फाटल्या 10 वर्सांक कोण आसलो याद आहा म्हणा? कोण आसलो गे 10 वर्सां फाटल्या? मोदीच याद आहा सगळ्यांक. मोदीच्या पयलीं कोण आसलो? जाणा थोड्या जाणांक याद आहा, अजय सांगना मरे. मनमोहन सिंग आसलो, जो फक्त रिमोट दाबलो काय चला आनी रिमोट दाबलो काय बंद जाय, उलोवपा लागलो काय फक्त. हे कित्याक सांगता हांव? विजन नासलेलें गव्हर्मेंट आसतलें. तुमकां एक तरी स्कीम याद आहा? काँग्रेस सरकारान काडलेली म्हाका एक स्कीम सांगची, कोणीय सांगची की बाबा हय ही काँग्रेस सरकारान काडली आनी ती आयज पर्यंत चलता म्हणून. नाजाल्यार हांव माननीय प्रधानमंत्र्यान काडलेल्यो जवळपास 50 स्किमी वाचता. हांवें तेस्ता तर सांगलां हांगा सारदीन राहुल गांधीनूच म्हाज्या बरोबर डिबेटाक येवचो म्हणून. राहुल गांधीनूच येवचो डायरेक्टली. हांव आमच्या 10 वर्सांच्या मोदी सरकारात कितें केलें तें सांगता आनी तुमी 50 वर्सांनी ह्या देशा खातीर कितें केलें तें सांगचें. 50 वर्सांनी तेंच्यांनी फक्त एकूच नारो दिलो, गरिबी हटाव. सगळे फावटी म्हणटाले गरिबी हटाव गरिबी हटाव. खरेंच गरिबी हटली काय कितें? गरिबी हटाव म्हणाले. आमी म्हणाले वयर दिल्लीच्यान 100 रुपया धाडटा आनी हे राजीव गांधीचें रिकॉर्डेड भाशण आसा. आमी गांवांतल्या लोकांक मेळपाक जाय म्हणून म्हणाले दिल्लींतल्यान 100 रुपया धाडटा आनी त्या सकयल्या लोकां कडेन कितले पावता? कितले? 5 रुपया न्ही, कमी करूं नाका, 15 रुपया. फक्त 15 रुपया पावता. 85 रुपया कोण खातालो? काँग्रेसीचे मदले आसतले दलाल खाताले, तेन्ना पंचायतीन दवरतले. आज बदल कितें जाला? माननीय मोदीजी तुमच्या अकाउंटाचेर तो शेतकरी आसतलो, दूधकार आसतलो, नुस्तेकार आसतलो किंवा जनधन अकाउंट जेणे ओपन केला ताच्या अकाउंटाचेर 2000 रुपया दिल्लीच्यान धाडटा जाल्यार डायरेक्टली ताच्या अकाउंटाचेर डीबीटीच्या माध्यमांतल्यान 2000 रुपया वयता. हो बदल आसा. आयज हो बदल आमकां दिसून येता, जाका आमी म्हणटा की डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर. तुम्ही मुद्दामून पळयात, आज मोदीजीच्या गॅरंटीचेर शेतकऱ्याक किसान क्रेडिट कार्ड लोन मेळटा. तेका जमीन घाण दवरपाची गरज ना. आयज मोदीजीच्या गॅरंटीचेर दूधकाराक 1,60,000 रुपया विदाउट इंटरेस्ट लोन दिले. गोंयांत जवळपास 5,000च्या पेक्षा चड बेनिफीट आसा. तेंच्यांनी गॅरंटी दवरूंक ना. मोदीजी म्हणजे गॅरंटी कोणाची? गॅरंटी कोणाची? मोदीजीची गॅरंटी. फुलकार आसूनी, नुस्तेकार आसूनी, दूधकार आसूनी, शेतकार आसूनी, प्रत्येकाक जे लोन मेळ्ळे ह्या मोदीजीच्या गॅरंटीचेर मेळ्ळे. आनी तीच गॅरंटी आमकां तुमकां दिता की फुडल्या अजून एक 5 वर्सांनी, म्हणजे आमी जशें म्हटलें की फुडल्या 5 वर्सांच्यो सगळ्यो दिल्ल्यो गॅरंटी फुलफील करपाची गॅरंटी मोदीजीची आसा. काँग्रेसीचेर कोणाचोच विश्वास ना. काँग्रेसीन जेणी सांगलां तेंच करूंक ना. तेंच्याच लिडरांचो ना म्हणून तर हांवें म्हटलें रवी बाबा तरी मागीर आयले, थंयसरले अपोजिशन लिडर 8 जाण पयलीं आयिल्ले, दुसरे फावटी अपोजिशन लिडर आनी 8 जाण आयले. कित्याक आयले? हांगासरूच न्ही, हे पुराय देशात काँग्रेसीक सोडून वचपाक लागल्या. तांचे लिडरूच काँग्रेसीक सोडून वचपाक लागल्या. तांच्या बरोबर कोणूच रावना. तांकां कळून चुकला ह्या देशाचो विकास जर कोण करपाक शकता आसात माननीय मोदीजी करपाक शकता. आनी तोय बी अंत्योदय तत्वाचेर करपाक शकता. समाजातल्या शेवटच्या मनशाचो, म्हणजे ज्याच्या पर्यंत कोणूच पावूंक ना त्याच्या पर्यंत मोदीजीचे कार्यकर्ते, मोदीजीचे सेवक. हांवें कित्याक सांगता? आज देशात 11 करोड लोकांक घर बांदून दिवपाचें काम केलें प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत. आयज 11 करोड लोकांक हर घर नल से जल दिलो. ज्याच्या घरात नळाचें उदक नासलें त्याच्या घरात नळाचें उदक पावयलें. ज्याच्या घरात टॉयलेट नसलो अशे 11 करोड टॉयलेट माननीय मोदीजीत लोकांक कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत हर घर टॉयलेट दिवपाचें काम केलें. ओके, मागीर म्हणटा आमी म्हणटाले की प्रत्येकाक इन्शुरन्स आसतलो, ग्राम सडक योजना आसतली, दिव्यांग कार्ड आसतलें, किसान क्रेडिट कार्ड आसतलें, जन आरोग्य कार्ड आसतलें. अश्यो कितल्योश्योच योजना. म्हणजे जो दिव्यांग भाव आसलो, हांव तुका गोंयांतल्यान जर उलोवपाक गेलो, आमी पयले फावटी प्रधानमंत्री दिव्यांशू केंद्र बापोळे सुरू केलां. जेका कोणाक जे इक्विपमेंट, कोणाक जर पांय जाय आसत
तो पाय दिता. काल 200 लोकांक जेंकां पाय नासलो, एक पाय नासले, 2 पाय नासले, अशा 200 लोकांक काल आमी 200 लोकांक पाय वाटल्या फुकट. आनी जेका पाय ना ताका खबर आहा ताची समस्या कितें ती. अशी प्रत्येक जाणांक जी गजाल जो दिव्यांग आहा, कोणाक हात ना, पाय ना, कोणाक कानाचें मशीन जाय, कोणाक आनी कितें जाय, हें प्रत्येक दिवपाचें काम आमच्या प्रधानमंत्री दिव्यांशू केंद्र बांबोळे जे सुरवात केलां त्या केंद्राच्या मार्फत आमी दिवपाक लागल्या. आमी स्पायन रिहॅब सेंटर म्हणजे स्पायनल कॉर्ड फाटीचो कणो मोडल्या उपरांत जे रिहॅब सेंटर जाय आसले ते आमच्या मातृशाळेच्या बांबोळेचें केंद्र आसा. हाल्ली एका म्हयन्या पयलीं आमी इनॉग्रेशन केलां. हांवें कित्याक सांगलें तर तुमी म्हणटले की 10 वर्साच्या कार्यकाळात तुमी कितें केलें. हांव जर तो पाडो वाचपाक गेलो 30,000 कोटी पेक्षा चड पयशे फक्त गोंय राज्यांत मोडल्या. तेंच्या 10 वर्साच्या कार्यकाळात कितें केलें. आतां काँग्रेसचे कार्यकर्ते फोंड्यान तुमच्या घरा कडेन येतले, तांकां विचारात तुमचें सरकार जेन्ना आसलें तेन्ना 10 वर्साक तुमी गोंयांत कितें केलां तें सांग म्हणून सांग. एक तरी प्रकल्प गोंयांतलो, नाजाल्यार हांव गोंयांतले 15 ते 20 प्रकल्प सांगता. पत्रादेवी पासून पेडण्या पर्यंत जो नॅशनल हायवे जालो, अटल सेतू 3रो पूल बांदलो, जुवारी ब्रिज 2रो पूल बांदलो, मनोहर पर्रीकर बायपास, काणकोणच्यान 4 रस्त्या वयल्यान जर आमी कारवार वता 1.5 वर लागतले. गेल्या काय ना कोण गेल्या ती पळय ती गेल्या. कितले वर लागतले 1.5 वर. आज कितल्या मिनटांनी पावता 4 मिनटांनी पावता. स्पिडीन वचात जाल्यार 1.5 वर खंय आनी 4 मिनटां खंय. बांबोळेचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आसतले, तुमचे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आसतले, वेगवेगळे प्रकल्प आमी ह्या 10 वर्साच्या कार्यकाळात करपाक शकले. तांच्यांनी दाखयल्लो एक तरी प्रकल्प सांगचो, असो एकूय प्रकल्प आसचो ना. बट एनी हांव हे सगळें सांगता आसतना म्हाज्या समोर बसलेले जे वेगवेगळे ट्रेडर्स आसा तांच्याय खातीर उलोवपा खातीर हांगासर आयलां. पयलेच फावटी मुद्रा लोन योजना सुरवात जाली. मुद्रा लोन कोणा खातीर, जो स्मॉल वेवसायीक आसा जेका 50,000 रुपया कॉपरेंतल्यान घेतालो आनी त्या कॉपरेचे इंट्रस्ट फारीक करीत बसतालो. आज सगळ्यांत हायेस्ट म्हणजे तुमी बँकेत चला आनी सांगात म्हाका मुद्रा लोन जाय म्हणून, आनी मुद्रा लोन जाय तुमकां जर तो विचारात गॅरेंटर हाड म्हणून. पयली गॅरेंटी आमी जर आमच्या घरच्या जरी सांगलें आसत, भाव जरी सांगलो आसत जाल्यार कोणाचो गॅरेंटर 50,000 आनी 1 लाखाक रावना. कित्याक तुवें फारीक केलें जाल्यार ताका फारीक करचें पडटलें म्हणून. पण ह्या मुद्रा लोनाक गॅरेंटी कोणाची, मोदीजीची गॅरेंटी. तुम्ही मुद्रा लोन ज्यांनी 50,000 घेतला ताका फुडला विचारात ताका 1 लाख रुपया लोन बँक डायरेक्ट दिता. हे मुद्रा लोन आशिल्लें. म्युन्सिपाल्टीच्या समोर जे ल्हान ल्हान गाडे घेवन आसात तांकां PM सुविधा लोन सुरवात केलें. म्हणजे प्रत्येक जाणाक मिनिमम 10,000 कसलेच ना. यो बँकेन फॉर्म भर 10,000 रुपया घे आनी डायरेक्ट चल, आनी 10,000 रुपया तूं 10 हप्त्यांनी फारीक कर. तांकां ना गॅरेंटर किंवा ना तुका कोलॅटरल सेक्युरिटी. आनी जेणी 10,000 फारीक केले ताका फुडलें लोन 50,000चे दिलें. म्हणजे जेणी 50,000चे फारीक केले ताका 1 लाख रुपया लोन दिलें. ही PM सुविधा योजना आसली, PM मुद्रा लोन आशिल्लें. आज आमी म्हणटा की इन्शुरन्स जर आमकां करपाक जाय आसत जाल्यार दर म्हयन्याक म्हणजे 2 लाखाचो इन्शुरन्स काडटले आसत जाल्यार 2 म्हयन्याक कितले पयशे जाय, दर म्हयन्याक कितले पयशे भरचे पडटले. कमीत कमी 500 रुपया दर म्हयन्याक भरपाक जाय आसले खाली इन्शुरन्स घेतलो जाल्यार. तुम्ही PM इन्शुरन्स योजना करात, 250 रुपया वर्सांतल्यान एकदाच भरात. म्हणजे सामान्य मनशाच्या घरात सुद्धा जेन्ना वायट प्रसंग जाता जाल्यार त्या मनशाक आधार दिवपा खातीर प्रधानमंत्री इन्शुरन्स योजना सुरवात जाली. सुकन्या समृद्धी योजना, घरात बेटी बचाव बेटी पढाव म्हटलें. चली जाल्या उपरांत लोकांक जड दिसताली. आयज चली जड ना. त्या चलयेच्या अकाउंटाचेर जर तुमी पयल्या म्हयन्याच्यान 100 रुपया घालपाक जर सुरवात केली, मोदीजी उरलेले 100 रुपया घालता. अजूनही कोणी सुरू करूंक ना. ज्याचे चली 10 वर्साच्या सकयल आहा ताका चलात आनी सांगात म्हाका PM सुकन्या समृद्धी योजना दी. नॅशनल बँकेत सांगात, ना जाल्यार तुमी पोस्टान वचून विचारात. तुमी म्हयन्याक 100 रुपया घातले आसत, मोदीजी 100 रुपया घालता. 21 वर्सां जाल्या उपरांत तुमी जितके पयशे डेपॉझीट केल्या ताचे डबल पयशे तुमकां सुकन्या समृद्धी योजनेच्या अंडर दिता. कित्याक तर दिता इतक्याच खातीर की ह्या चलयेच्या शिक्षणा खातीर दिता, चलयेच्या लग्ना खातीर दिता. ही PM सुकन्या समृद्धी योजना आशिल्ली. अशा पद्दतीन म्हणजे प्रत्येक मार्केट आसतलें, प्रत्येक एका वेगवेगळ्या पद्दतीचे लोन्स आसतल्यो, वेगवेगळ्या पद्दतीच्यो स्किम्स आसतल्यो. जे नवीन स्टार्टअप स्कीम आयली तांकां डायरेक्ट स्टार्टअप योजना सुरवात जाली. म्हणजे IT सेक्टरांतले लोक
जे आपले स्टार्टअप सुरवात करपाक लागले. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया नवीन भुरग्यांक ह्या बिझनेसान येवचे म्हणूनय बी ह्यो योजना मान्य मोदीजीच्या सकयल सुरवात केल्यो गेल्यो. आमी पळयता की गोंयांत आमी कोंकण मरीटायम क्लस्टर जो आमच्या वेर्णा हांगासर सुरवात केलो आनी नवीन उद्योजक कितलेशेच तयार जावचे ताज्याय खातीर अशा पद्दतीच्यो वेगवेगळ्यो योजना आमी वेगवेगळ्या पद्दतीन सुरवात केल्यो. तुमी जर कोवीड कार्यकाळात पळयशे आसत जाल्यार कोविडाच्या काळात बारीक जे स्मॉल MSME जे आशिल्ले तांकां इंट्रस्ट वेवर सबसिडी स्कीम केंद्र सरकारातूय काडली आनी राज्य सरकारातूय काडली. तांकां मिनिमम इंट्रस्ट जो आसा हो चडांत चड कमी करचो हाज्याय खातीर सरकारान वेगवेगळ्यो योजना ज्यो आसा केल्यो. हाल्ली आमी गोंयांत जवळपास जो स्मॉल ट्रेडर आशिल्लो जेणी GST घेवपाक केन्ना तेजो डिस्प्यूट जो आशिल्लो 2017 पासून 2022 पर्यंत 10,000च्या सकयल जेणे डिस्प्युटेड एमावंट भरूंक नासलो 48 कोटी रुपया सरकारान तांकां सोडले. कितले 48 कोटी रुपया तुमी भरूं नाका म्हूण सांगलें, माफ केलें आमी. आनी उरलेल्यांक वन टायम सेटलमेंट म्हणजे एखाद्याचो जर 1 लाख रुपया भरपाचो उरला सरकाराक जाल्यार वन टायम सेटलमेंट ह्या स्किमीच्या अंतर्गत तुमी वन टायम 30,000 रुपया भरीत जाल्यार तुमचो GST क्लियर करपाची स्कीम हाल्ली आमी इंट्रोड्यूस केली. आमचें सरकार जें आसा हें लोक उपयोगी सरकार आसा. लोकांक वेगवेगळ्या पद्दतीन सपोर्ट करपा खातीर अश्यो वेगवेगळ्यो जावं त्यो GSTच्यो आसतले किंवा वेगवेगळे वॅट आसतले. आमी हाल्लीच म्हणजे जे ट्रेडर्स फक्त हे वेगवेगळे ट्रेडर्स हांकां फॅसिलिटेट करपा खातीर आमच्या GST ऑफिसांनी अशा पद्दतीची सोय ही आमी अवेलेबल करून दिल्या. आनी हे सगळें ईज ऑफ डुईंग द बिझनेस हाच्या सकयल ऑनलायन माध्यमांतल्यान जावचें हाज्या खातीरय सरकारान वेगवेगळ्यो स्किमी वेगवेगळ्यो लॉन्च करीत आसा. हे सगळें सांगता आसतना आमी प्रधानमंत्री रोजगार PMEGP योजना तितून 35% सबसिडी जर तितून आसत जाल्यार ती प्रधानमंत्री रोजगार योजना ही मोठ्या प्रमाणात प्रमोट करता. आनी फुडें वचून मुख्यमंत्री रोजगार योजना आतां आमी आनीक रिलॅक्स केल्या. फक्त 2% रेट ऑफ इंट्रस्टाचेर बायलांक लोन मेळपाक शकता जे मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या अंतर्गत आमी EDCच्या माध्यमांतल्यान दिता. तुमकां घरांत मशीन घेवपाक आसत किंवा तुमकां घरांत जर कॅटरिंग सुरू करपाचें जरी आसत जाल्यारूय बी 2% रेट ऑफ इंट्रस्टाचेर आमी लोन दिता. आनी बायलांचे सेल्फ हेल्प ग्रूप कळपा खातीर हांव सांगता, जे सेल्फ हेल्प ग्रूप RDA कडेन रजिस्टर्ड आसा त्या सेल्फ हेल्प ग्रुपांक परत कसलीच कोलॅटरल सेक्युरिटी नासतना 2% रेट ऑफ इंट्रस्टान दिता. RDA रजिस्टर्ड आसपाक जाय. जे आमी म्हणटा की नॅशनल रुरल अर्बन मिशन म्हणजे रुरल मिशन आनी अर्बन मिशन ह्या दोनूयच्या अंतर्गत ही स्कीम म्हणजे बँकेकूय सांगला आनी सरकारूय दिता. ह्या पद्दतीन अश्यो वेगवेगळ्यो योजना आमी सातत्यान सरकार म्हणजे समाजातल्या विविध घटकां खातीर सुरवात केली. तुमकां याद जाता आसत जाल्यार PM विश्वकर्मा योजना. PM विश्वकर्मा योजना म्हणजे कितें? 18 ट्रेड जो आमी 18 ट्रेड सांगता त्यो 18 ट्रेड फुलकार आसतलो, नुस्तेकार आसतलो, वाड्याकार आसतलो, कुंभार आसतलो, चप्पल लावपी आसतलो, पाटले करपी आसतलो, शिंपी आसतलो, टेलर आसतलो, ब्युटिशियन आसतलो. जर कोणी अजूनही रजिस्टर्ड करूंक ना ह्या 18 ट्रेडीच्या अंतर्गत रजिस्टर्ड करात. हे कित्याक करात? पयले फावटी ह्या समाजाक कोणीच लोकांनी विचारूंक ना. तुमी मुद्दाम जर पळयशात फाटल्या 60 वर्सांक ह्या समाजाक कसलेंच आयडेंटिफिकेशन दिवं ना. पयले फावटी तांकां आयडेंटिफिकेशन दिवपाचें काम जर कोणी केलें मोदीजीच्या कार्यकाळात NDAच्या सरकारात केलें. म्हणजे जाका आमी म्हणटा की ताका आयडेंटिफिकेशन म्हणजे सरकार दरबारी तेजी नोंदय केली आनी जाका स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग करता आसतना ताका टूल किट घेवपाक 17,500 रुपया फ्री ऑफ कॉस्ट दिले. आनी ताज्या उपरांत फुडें जो ट्रेनिंग घेतलो ताका 1 लाख रुपया लोन. गॅरंटी कोणाची? कोणाची गॅरंटी? मोदीजीची गॅरंटी. 1 लाख लोन घेवन भावाक विचारलें जाल्यार भाव तरी गॅरंटर रावतलो? ना रावचो. कारण परत म्हणटलो ते 1 लाख कोण फारीक करतलो काय म्हणून. हांगा मोदीजीच्या गॅरंटीचेर बँक 1 लाख लोन दिता. जर कोणाक दिवंक ना आसत PM विश्वकर्मा योजनेचेर म्हाका येवन सांगात नाल्यार पात्रांवाक सांगात. हांवें चॅलेंज दिवन सांगता जर कोणाक दिवंक ना जाल्यार सांगात येवन. कारण ही मोदीजीची गॅरंटी आसा. जेन्ना मोदीजीची गॅरंटी दिता ती गॅरंटी फुलफील करपाचें काम आमचें आसता. म्हणून हांव तुमकां परत एकदां ह्या सगळ्या जाणांक आव्हान करपाक आयलां की आमी
गोंय सरकार आसूं किंवा केंद्र सरकार आसूं बिझनेस कम्युनिटी खातीर इन्फ्रास्ट्रक्चर तर आमी रेडी केलात. म्हणजे तुमचो उरलेलो बायपास कंप्लीट जातलो, उरलेलो आमचो बोरी पुलूय कंप्लीट जावपाचो आसा. म्हणजे जाका आमी कनेक्टेड टू द बेळगांवच्यान डायरेक्टली पणजे वचप, हो तो रोड कंप्लीट जाय दिलो, ते सायडीचो रोड कंप्लीट जातलो. एके वाटेंतल्यान बऱ्यांतले बरें इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करप आनी दुसरे वाटेंतल्यान बऱ्यांतलो बरो पॉलिसीज आनी ह्युमन रिसोर्स क्रिएट करप. आमी नवी इंडस्ट्रियल पॉलिसी काडली, नवी स्टार्टअप पॉलिसी काडली, नवीन वन टॅक्स वन हेज्या अंडर GSTची पॉलिसी काडली. अश्यो नवीन नवीन पॉलिसी काडटा आसतना ईज ऑफ डुईंग द बिझनेस जाका आमी म्हणटा आनी ईज ऑफ लिव्हिंग ह्यो गजाली सरकार सातत्यान करीत आसा. आनी हे आनीक करपाक तुमचो सगळ्यांचो सपोर्ट आमकां खूब मोठ्या प्रमाणात जाय. हाज्याय फुडें तो सपोर्ट आनीक जाय. तुमी सातत्यान सगळ्या जाणांनी आमकां सपोर्ट दिलाच, पण हाज्याय फुडें अशा पद्दतीचो सपोर्ट तुमच्या कडल्यान मेळचो हे हांव सांगपा खातीर आयलां. तुमची सगळ्यांची सजेशन्स मागपा खातीर आयलां. तुमी सगळ्यांनी म्हणजे परत एकदां मोदी सरकार हाडपा खातीर आमकां गोंयांतल्यान दोनूय खासदार निवडून हाडपाक जाय. आनी ते दोनूय खासदार तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यान, तुमच्या सगळ्यांच्या आनी विशेश करून फोंड्याकारांच्या, कारण फोंड्याकार भारतीय जनता पार्टीचेर बरो मोग करता आनी नेटान मोग करता म्हाकाय खबर आहा. कारण पयले फावटी फोंड्यांत कमळ फुल्लां आनी निश्चित रित्या हे फावटी आमकां फोंड्याकारा कडल्यान जवळपास 80% पेक्षा चड मताची अपेक्षा आसा. फोंड्याकार दितले काय ना? दितले काय ना? दितले आसत जाल्यार म्हाज्या बरोबर दोनूय हात वयर करून भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, फिर एक बार, फिर एक बार, अब की बार, अब की बार, अब की बार 400 पार. आणि त्या 400 दोनूय भारतीय जनता पार्टीचे गोंयांतले निवडून उडयतले. तुमचो असोच मोग म्हणजे मोदीजीचेरूय आसूं दी, म्हाजेरूय आसूं दी, पात्रांवाचेरूय आसूं दी आनी भारतीय जनता पार्टीचेरूय आसूं दी. हांव इतकेंच सांगता आनी म्हजे दोन उतरां सोंपयता. देव बरें करूं. तुमची सगळ्यांची जितकी सजेशन्स आसा ती सगळी मतपेटीत वचूनी हांव विशेष करून अभिनंदन करता. आमचे भारत मिशन उबे रावात, सगळे जाण उबे रावात. जेटान तुमच्या खातीर ताळयो मारात सगळे. स्वच्छ भारत अभियान जर सक्सेसफुल कोणा खातीर जालें आसात जाल्यार ते तुमच्या खातीर जालें आनी त्या खातीर तुमचे परत एकदा खूब खूब अभिनंदन. देव बरें करूं. डॉक्टर प्रमोद सावंत सर, आता आमचे